नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्समध्वदश हिंदकेसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो की बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. कालच मौजे भुकुम मैदानामध्ये दिसला होता, त्याच्या आदल्या दिवशी देखील दिसला होता. लगातार 2 दिवस आपल्याला बकासूर पळताना दिसला. कालच घरचाच साज पळाला होता बकासूर आणि महाराज. चांगली गाडी, चांगला स्पीड लागला, गुलालाचे मानकरी झाले. खरं तर काल वाटत होतं, अपेक्षित होतं की बकासूर काल 1 नंबर करेल, पण फायनलचा फेरा झाला नाही. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे हे फायनलचा फेरा कॅन्सल झाला. त्यामुळे गुलालावर समाधान मानावं लागलं बकासूर आणि महाराजला. आता पुढची अपडेट अशी की सर्वांनाच उत्सुकता असते की बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात दिसेल. तर लगातार 2 दिवस पळण्याचं नियोजन केलं. त्याचं कारण होतं आता गॅप द्यायचं. गॅप म्हणजेच काय, 5 दिवस गॅप. सर्वात मोठं मैदान येतोय, मुंबईचं मोठं मैदान येतोय. तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे, वार बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे. कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरीचं हे मुंबईला मैदान होत आहे. प्रथम पारितोषिक थार गाडी, द्वितीय पारितोषिक सेलेरो गाडी, तृतीय बुलेट, चतुर्थ बाईक, पंचमला बाईक, नवमपर्यंत बाईक आहे. त्यामुळे मोठं मैदान आहे. प्रथम थार आणि द्वितीय सेलेरो गाडी, तृतीय बुलेट. त्यामुळे या मैदानात सर्व टॉपचे नंदी आपल्याला पळताना दिसतील. आणि ह्या मैदानाची प्रवेश फी कमी केलेली आहे, सर्वांनी नोंद घ्या. 6,000 फी होती, पण आत्ता बैलगाडा मालकांसाठी 3,500 रुपये फी केलेली आहे. म्हणजे सुरुवातीला 6,000 डिक्लेअर केली होती, आता प्रवेश फी असणार आहे 3,500. त्यामुळे गाड्या बऱ्याच नोंद होणार आहेत आणि या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि हा मैदान 100% होणार आहे. बरेच जण अफवा पसरायला लागलेत की मैदान कॅन्सल होईल, मोठं मैदान. भावांनो, हे मुंबईचं मैदान आहे. मुंबईमध्ये गाड्या खूप नोंद होतात, त्यामुळे हे मैदान 100%च होणार आहे. प्रवेश फी कमी केलेली आहे, त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा नोंद घ्या. कोण होईल थारचा मानकरी, कोण होईल सेलोरे गाडीचा मानकरी, कोण होईल बुलेट गाडीचा मानकरी, येते आपल्याला 8 एप्रिलला समजणार आहेत. म्हणूनच बकासूर आता 5 दिवस आरामावर असणार आहे. म्हणूनच काल आपल्याला लगातार 2 दिवस दिसला. आता 5 दिवसाच्या आरामानंतर आपला बकासूर 8 एप्रिलला मोठ्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. याच्या पुढची व्हिडिओ असणार आहे. पैरे कोणाच्या कोणासोबत, मला 3-4 पैरे समजलेत, त्याची व्हिडिओ मी दुपारी घेऊन येतोय. धन्यवाद भावांनो.